तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अर्णव ईश्वरीला बदलापूरला घेऊन चाललेला असतो. खरं तर आता तो त्याच्या एका मित्राला तिला भेटवणार असतो, जो की मित्र इथे डिजिटल मार्केटिंग करत असतो आणि त्याला भेटल्याच्या नंतर बऱ्याच काही आयडिया, बऱ्याच काही गोष्टी ते भेटतील आणि त्यामुळे तुझा जो बिझनेस आहे तो त्याला ग्रो होण्यासाठी चांगली मदत होईल. म्हणूनच आता इथे जो अर्णव आहे तो इथे ईश्वरी सोबतच बदलापूरला निघालेला असतो. इकडे मात्र आता सुप्रिया आणि ईश्वरीचे बाबा बोलत असतात. खरं तर ईश्वरीच्या बाबांच्या चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता आणि टेन्शन दिसत असतं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अहो काय हे, किती टेन्शन घेताय तुम्ही, एवढं टेन्शन कसलं घेते, काय झालंय? अगो असं काय करतेस, आता ईश्वरी सोबत तिच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे, त्यामुळे टेन्शन तर येणारच ना, असंच आता त्या बोलत असतात. आणि तेव्हाच आता तुम्ही कसलं टेन्शन घेताय, फक्त ईश्वरीला तुम्हाला विचारायचं आहे. आणि तेवढ्यातच नम्रता तिथे आलेली असते. नम्रता आल्याबरोबरच, बाबा तुम्ही कधी आलात? आणि तेव्हा सरप्राईज, म्हणजे इशूला माहिती होतं? अगं इशूला कसं माहिती असेल, आत्ताच तर आम्हाला समजले, मग इशूला कसं माहिती असेल? आणि कुठे ती, तिच्यासाठीच तर सरप्राईज आहे ना. आणि तेव्हा ती म्हणत असते, बाबा ती आली नाही, मी एकटीच आले. कुठे ती आली नाही म्हणजे? ती खरं तर अर्णव सरांसोबत इथे बदलापूरला गेलेली आहे. काय ना, अर्णव सरांचे एक मित्र आहेत, ते डिजिटल मार्केटिंग करतात आणि आपल्या क्लाउड किचनसाठी त्यांची खूप जास्त मदत होईल, म्हणूनच ते इशूला घेऊन बदलापूरला गेलेत. आणि तेव्हाच आता इथे जे काही नमूचे बाबा असतात ते म्हणत असतात, अगो पण एवढ्या उशिरा, तिने काही आपल्याला कळवलं नाही, काहीच नाही. आणि हा अर्णव कोण? तेवढ्यातच आता सुप्रिया म्हणत असते, अहो हा अर्णव ना इथला मुंबईचाच आहे. जेव्हा मुली सुरुवातीला आल्या होत्या ना, तेव्हाच इशू त्याच्या ऑफिसमध्ये PM म्हणून कामाला लागली होती. तसा मुलगा खूप चांगला आहे, आपल्याकडे सतत ये जा असतं आणि तो खूप चांगल्या स्वभावाचा आणि चांगल्या घरातला सुद्धा आहे. बरं ठीक आहे, मी ना चहा बनवते, तेवढ्यातच तुम्ही पण घ्याल का? आता इथे तिच्या बाबांना थोडंसं टेन्शन आलेलं असतं, पण ते चहासाठी नको म्हणतात. आणि तेव्हा सुप्रिया आग्रह करत असते. तेवढ्यातच आता एवढ्या उशिरा इशू गेलेली आहे, म्हणून कुठल्याही बापाला थोडंसं टेन्शन येणारच ना. तसंच टेन्शन आता इथे यांना सुद्धा आलेलं होतं. इकडे मात्र आता सुप्रिया सांगत होती की तुम्ही अजिबात काळजी करू नका, हवं तर मी तुम्हाला फोन लावून देते, तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून सुद्धा घ्या. ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे सुप्रिया सांगत असते. आणि तेव्हाच आता इथे त्यांना थोडंसं टेन्शन आलेलं असल्या कारणानेच ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात. आता ईश्वरी आणि अर्णव बदलापूरला जायला निघालेले असतात, पण मध्येच त्यांची गाडी बंद पडते. आता गाडी बंद पडल्यामुळे आता गाडी थांबलेली असते. आणि तेव्हाच इशू म्हणत असते, काय झाले सर, आपण का थांबलो इथं? तेव्हाच इशू जो अर्णव आहे तो तिची मस्करी करतो. तो म्हणत असतो, समोर आपल्याला कॉफी घ्यायची आहे. तेव्हा ती समोर पाहते आणि म्हणत असते, समोर कुठे कॉफी आहे, इथे तर काहीच नाहीये. तेव्हाच इथे तो म्हणत असतो, अगं इथे रस्त्यावर कोण थांबतं, आणि इथे काहीच नाही म्हटल्यावर का थांबलो असेल, गाडी बंद पडली म्हणूनच मी थांबलोय ना. तेव्हाच आता ईश्वरी खूप जास्त टेन्शन मध्ये येते. आणि टेन्शन मध्ये आल्याच्या नंतर ती म्हणत असते, काय आत्ता गाडी बंद पडली, आत्ताच गाडीला बंद पडायचं होतं, आता काय करायचं सर? तेव्हा तो म्हणत असतो, काळजी करू नकोस, मी बघतो, असं म्हणूनच तो खाली उतरतो. पण इशू म्हणत असते, नाही मी सुद्धा खाली उतरते. आता इकडे ज्या माणसाला जी लावण्य आहे तिने अर्णव आणि ईश्वरीचा पाळत ठेवण्यासाठी पाठवलेलं असतं, त्या माणसाने इथे आता जी लावण्य आहे तिला काही व्हिडिओ, काही फोटो इथे त्या दोघांचे पाठवलेले असतात. ते व्हिडिओ आणि काही फोटो इथे त्या दोघांचे पाठवल्याच्या नंतर लावण्य खूप जास्त चिडचिड करत असते. आणि त्यासोबतच हा जो अर्णव आहे तो त्या ईश्वरीला एवढे एफर्ट्स देण्याची काय गरज आहे, त्या थर्ड क्लास मुलीला तर काही कळत नाहीये. आणि त्यासोबतच हा बरोबर तिच्या जाळ्यात अडकत आहे. लगेचच आता इथे त्या राजूला तिने फोन केलेला असतो आणि म्हणत असते, तू कुठेच आत्ता, आणि ते कुठे दोघे? त्यावर तो म्हणत असतो, ते इथेच दोघे बदलापूरच्या रस्त्यावर आहेत, त्यांची गाडी बंद पडलेली आहे आणि त्यामुळेच ते इथे थांबलेले आहेत. आणि ती मुलगी कुठे आहे? तेव्हा तो सांगत असतो, ती मुलगी सुद्धा त्यांच्या सोबतच आहे. त्यावर ती म्हणत असते, गाडीत आणखी कोण आहे? त्यावर तो म्हणत असतो, गाडीत ते दोघेच आहेत, आणखी कोणीच नाहीये. आणि तेव्हाच लावण्य म्हणते, त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेव, काही जरी झालं तरी सुद्धा मला मिनिटाची खबर तू देणार आहेस, ते कुठे जात आहेत, काय करतायत, आणि त्यासोबतच आणखी सगळं व्हिडिओ आणि फोटो मला तू पाठवत राहा. इकडे मात्र तर लावण्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. आता लावण्या त्या टेन्शनमध्येच इथे लगेचच वल्लरीला फोन करत असते. आणि वल्लरीला फोन केल्याच्या नंतर ती म्हणत असते, अगदीच रागामध्ये असते,
इकडे मात्र आता गाडी काही केल्या चालू होत नसते, तेव्हाच अर्णव म्हणत असतो बहुतेक इंजिनचं खूपच मोठं काम निघलेलं आहे. पण आता इशू म्हणत असते आता काय करायचं सर, आता इथे कुठे काहीच दिसत नाहीये, ना घर आहे ना रस्ता, आता आपण कुठे आहोत हेच कळत नाहीये. तेव्हाच अर्णव बोलत असतो एक मिनिट तू घाबरू नकोस, मला चेक करू दे आणि काहीतरी नक्कीच सोल्युशन निघेल असं इथे तो बोलत असतो. तेव्हाच आता मोबाईल खिशातून काढत असतो आणि मोबाईलवर तो कोणाला तरी फोन करण्याचं पाहत असतो. तेव्हाच मोबाईलला नेटवर्क सुद्धा नसतो. तीच गोष्ट तो आता इथे इशूला म्हणत असतो अगं मोबाईलला नेटवर्क सुद्धा नाहीये. तेवढ्यातच इशू सुद्धा म्हणत असते हो अर्णव सर माझ्या सुद्धा मोबाईलला नेटवर्क नाहीये, आता काय करायचं आपण. तेव्हा ती खूप जास्त घाबरलेली असते. तेव्हाच आता अर्णव तिला म्हणत असतो हे बघ घाबरू नकोस प्लीज, सगळं काही ठीक होईल आणि आपण लवकरच पोहोचू, मी काहीतरी करतो. तेवढ्यातच मुसळधार पाऊस यायला सुरुवात झालेली असते. आता पाऊस येता क्षणी इशूच्या मोबाईलमध्ये लगेचच थोडंसं पाणी पडलेलं असतं. ती धावतच गाडीमध्ये जाऊन बसते आणि तिचा मोबाईलमध्ये पाणी गेल्यामुळे ती म्हणत असते बापरे हे काय झालेलं आहे, माझा पूर्ण मोबाईल भिजलेला आहे, आता काय करायचं, आता तर चालू पण होतो की नाही, घरी कसं कळवायचं. त्यासोबतच गाडी बंद पडली आणि आम्ही कुठे आहोत हे सुद्धा माहिती नाही. अर्णव मात्र आहे त्याच ठिकाणी पावसामध्ये उभा असतो. जो माणूस त्यांचा पाठलाग करत असतो तो आता तिथे जॅकेट घालूनच आलेला असतो आणि ह्या पावसात सुद्धा तो त्यांचे व्हिडिओज आणि फोटो इथे शूट करत असतो. अर्णवने स्वतःच्या अंगावरती असलेलं ब्लेझर इथे काढून फेकून दिलेलं असतं आणि ह्या पावसामध्येच तो अगदीच आनंद घेण्याचं काम करत असतो. मुसळधार पाऊस आणि मस्त थंडगार वारा आणि शिवाय मंद प्रकाश यामध्ये अर्णवची मस्त मस्ती सुरू असते. आता ईश्वरी हा भिजणारा अर्णव पाहत असते. ती तर आवाजून त्याच्याकडे पाहतच असते. अर्णव अगदीच बेधुंद होऊन ह्या पावसाचा आनंद घेत असतो. ह्या पावसामध्ये तो नाचत असतो, गात असतो आणि डान्स सुद्धा करत असतो. तर प्रेक्षकांनो हा अर्णवच आहे का असा प्रश्न इथे ईश्वरीला पडलेला असतो. दुसऱ्या बाजूला असणारा माणूस जो आहे तो ह्याचे फोटो काढण्यासाठी तयारच असतो. वेगवेगळ्या पोजमध्ये इथे तो फोटो आणि व्हिडिओ काढत असतो. तेवढ्यातच ईश्वरी स्वतःच्या मनालाच म्हणत असते हा तोच आहे का सात्विक फॅशनचा CEO, त्यासोबतच सात्विक फॅशनचा ओनर आणि अर्णव राजेश शिर्के, हाच आहे का तो अगदीच लहान मुलासारखा बेभान होऊन या पावसामध्ये नाचत आहे, गात आहे, काय म्हणायचं असंच इथे आता ती बोलत असते. तेवढ्यातच अर्णवचं लक्ष समोर बसलेल्या ईश्वरीकडे जातं आणि तो तिच्याकडे पाहून हसतो. लगेचच आता बाजूने येतो आणि दरवाजा उघडतो आणि तिला म्हणत असतो चल चल लवकरच चल बाहेर पावसात भिजण्यासाठी. ती म्हणत असते अर्णव सर प्लीज मला ह्या पावसामध्ये भिजायचं नाहीये, तुम्ही असं का करताय. तेव्हाच आता अर्णव म्हणत असतो अगं असं काय करते, चल ना पाऊस आलेला आहे मस्त. तेव्हा ईश्वरी म्हणत असते एकतर आपण कुठे आहोत काय आहोत हे माहिती नाहीये, घरी कसं पोहोचायचं हे कळत नाहीये, गाडी बंद पडली त्यावर प्रॉब्लेम, त्यावर सोल्युशन सोडायचं सोडून तुम्ही पावसात काय भिजताय आणि आता आपण भिजायला लहान आहोत का. तेव्हाच आता इथे अर्णव म्हणत असतो लहान नाही आहोत ना, तर मग आता पाऊस आलेला आहे तर लहान होऊयात ना, लहानपणीच भिजावं असं कुठे लिहिलंय का, तू चल. तेव्हा ईश्वरी नाही म्हणत असते आणि पुन्हा दरवाजा बंद करते. पण आता अर्णव मात्र तिचं काहीच ऐकत नाही. पुन्हा तो गाडीचा दरवाजा ओपन करतो आणि तिला हातालाच धरून ओढतच एवढ्या मुसळधार पडणाऱ्या पावसामध्ये तो तिला घेऊन जात असतो. आता तिला घेऊन गेल्याच्या नंतर तिला गोल 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 फिरवत असतो आणि तेवढ्यातच इशू सुद्धा आता पूर्ण पावसामध्ये ओली चिंब झालेली असते. तिथे बाजूला असलेला जो काही व्यक्ती आहे तो मात्र आता पुन्हा एकदा त्यांचे व्हिडिओ आणि त्यासोबतच फोटोशूट करण्यामध्ये व्यस्त असतो. गुंग सुद्धा इथे तो झालेला असतो. अर्णव मात्र बेभान होऊन इथे नाचण्याचं काम करत असतो. इथे आता जी इशू आहे ती नाचताच मध्येच थांबते, कारण अर्णव थांबलेला असतं म्हणून. पण ईश्वरी मात्र आता अर्णवला साथ देत असते आणि पुन्हा एकदा नाचायला सुरुवात करत असते. शेवटी अर्णव सुद्धा अगदीच लहान मुलासारखाच ह्या पावसामध्ये नाचत असतो आणि ईश्वरी सुद्धा आता त्याच्याबरोबर नाचत असते. बेभान होऊन हे दोघे सुद्धा नाचत असतात, बागडत असतात आणि ह्यांचे व्हिडिओ फोटो मात्र ती व्यक्ती काढत असतात. पण आता इशूच्या नशिबामध्ये पुढे काय लिहून ठेवलेलं आहे हे तिला सुद्धा माहिती नसतं. ह्या व्हिडिओमुळे ह्या फोटोमुळे दोघांच्या नात्यावर, ह्या दोघांवर, यांच्या दोघांच्या भविष्यावर काही परिणाम इथे आता लावण्या करू शकते का हे तर त्यांना माहितीच नसतं. आता अर्णवने इशूचे दोन्ही हात हातात घेतलेले असतात आणि दोन्ही हात हातामध्ये घेऊनच इथे आता तो तिच्यासोबत नाचत असतो.
ईश्वरी सुद्धा आता इथे फक्त आणि फक्त दोघांमध्ये आतापर्यंत तरी निखळ मैत्रीच आहे, म्हणूनच ती सुद्धा त्याच्यासोबत एवढी कम्फर्टेबल असते आणि कम्फर्टेबल असताना ती सुद्धा अगदीच त्याच्याबरोबर बेभान होऊन नाचत असते। नाचताना ईश्वरी खूपच छान दिसत असते आणि इकडे हा माणूस सुद्धा व्हिडिओ काढता काढता त्यांना पाहून तो सुद्धा हसत असतो, कारण अगदीच लहान मुलांसारखं हे दोघं नाचत असतात। शेवटी आता अर्णव इथे थकलेला असतो आणि अर्णव थकल्याच्या नंतर तो आता गाडीला टेकूनच बसलेला असतो। तेव्हाच ईश्वरी सुद्धा त्याच्याकडे पाहत असते। तेव्हाच आता अर्णव म्हणत असतो, त्याने हातामध्ये दोन्ही ओंजळीमध्ये पाणी घेतलेलं असतं पावसाचं आणि इथे इशूच्या समोर धरलेलं असतं। तेव्हाच इशू म्हणत असते काय, आणि तेव्हाच अति इथे म्हणत असते तो म्हणतो हात पुढे कर, आणि तेव्हाच तो त्याचं हातात धरलेलं पाणी तिच्या हातावर सोडून देतो आणि म्हणत असतो किती निखळ आणि नितळ पाणी आहे हे, आणि ह्या पावसामध्ये आणि जे समोर आहे त्यामध्ये आनंद घेण्याचं तूच तर मला शिकवलेलं आहेस ना। असंच इथे आता तो बोलत असतो आणि ह्या गोष्टी आता त्याने इथे बोलल्याच्या नंतर मात्र ईश्वरी म्हणत असते हो ते तर अगदीच खरं आहे। तर ही व्यक्ती इथे पुन्हा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शूट करत असते आणि हा माझ्यासाठी स्पेशल पाऊस आहे। तेव्हाच ईश्वरी बोलत असते स्पेशल, आणि तो का बरं? तेव्हाच आता अर्णव बोलत असतो हो, कारण मी आतापर्यंत मला आठवत नाही मी पावसात कधी भिजलो असेल, पण ह्या पावसामध्ये मी भिजलेलो आहे, त्यामुळे हा पाऊस माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल आहे। तेव्हा ईश्वरी म्हणत असते का स्पेशल आहे सांगा ना, आणि तिच्या हातातलं पाणी ती त्याच्या चेहऱ्यावर फेकून देते आणि म्हणत असते इतका स्पेशल आहे का, खरं सांगा अर्णव सर। आता ईश्वरी जी पावसामध्ये बेधुंद होऊन नाचत असते तिच्याकडे अर्णव फक्त आणि फक्त पाहतच असतो। ती एवढी मनमोकळी आहे हे तर तिला माहिती असतं, त्याला माहिती असतं, पण आता ह्या पावसामध्ये नको नको म्हणणारी ईश्वरी सुद्धा एवढी नाचत आहे हे पाहून अर्णवला खूपच छान वाटत असतं। खरं तर अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीने कधीच जागा निर्माण केलेली असते, तिच्यावर असलेलं प्रेम तिला सांगावं का हा कितीतरी वेळा त्याच्या मनामध्ये विचार येऊन गेलेला असतो, पण सांगू की नको हा प्रश्न सुद्धा त्याला नेहमीच पडलेला असतो। आता कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा ईश्वरीवर आपलं प्रेम आहे, आणि ही गोष्ट मी तिला सांगू का नको, मी जर सांगितलं तर तिला काय वाटेल, आणि करू का मी तिला प्रपोज। त्याचबरोबर ईश्वरीवर माझं मनापासून प्रेम आहे, ईश्वरी मला कधी जाऊन आवडायला लागली हे माझं मलाच कळलं नाहीये, मग मी काय करू, सांगू का ईश्वरीला माझ्या मनातील त्या सगळ्या भावना। असंच आता इथे अर्णव उभा राहूनच नाचणाऱ्या ईश्वरीकडे पाहतच मनामध्ये विचार करत असतो, पण ईश्वरी मात्र तिच्या नाचण्यात आणि पावसाचा आनंद घेण्यातच व्यस्त असते, कारण आज जो अर्णव एवढा स्ट्रिक आहे, एवढा न बोलका आहे, तो सुद्धा पावसात आनंद घेत असतो। आता इकडे दुसऱ्या बाजूला तर आता इथे लावण्याने जे फोटो आणि व्हिडिओ काढलेले असतात ते फोटो आणि व्हिडिओ इथे ती वल्लरी मामी समोर घेऊन आलेली असते, आणि तेव्हाच हे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हाच आता इथे लावण्य बोलत असते मी म्हटलं होतं ना लागला ना तुम्हाला खूपच मोठा धक्का। आता वल्लरी म्हणत असते हा घाव आता लवकरच म्हणजे आजच घालायला हवा, जास्त उशीर व्हायला नको। आता यांची गाडी बंद पडलेली असल्या कारणाने एक झोपडी त्यांना तिथे सापडते आणि त्या झोपडीकडे ती धाव घेतात। तिथे एक आजी आणि आजोबा वयस्कर असतात, ते राहत असतात, आणि तेव्हाच आता आजी म्हणत असतात माहिती तुमची गाडी बंद जरी पडलेली असली तरी सुद्धा तुम्ही जर घरातून पळून आलेले असाल तर मग। तेव्हाच इशू बोलत असते अहो आजी असं काही नाहीये, अहो घरातून पळून काय, ह्यांच्यासोबत स्वप्नात सुद्धा मी लग्न कधी करणार नाही, असंच आता इथे ईश्वरी बोलत असते। आता ईश्वरीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर अर्णवचा चेहरा थोडासा पडलेलाच असतो, कारण ईश्वरी तर त्याच्यासोबत मैत्री काय आणि लग्न काय किंवा स्वप्नात सुद्धा ती माझ्यासोबत लग्नाचा विचार करू शकत नाही, मग मी तिच्यावर असलेलं प्रेम कसं सांगू असा इथे अर्णव विचार करत असतो। आता आजी म्हणत असतात बरं ठीक आहे चला मी तुम्हाला कापड देते ते तुम्ही बदलून घ्या, असं म्हणूनच आजीने आता इशूला तिची साडी आणि ते दिलेलं असतं, त्याचसोबत इथे आता बाबांचं जे काही धोतर आणि उपरणं असतं ते आता अर्णवला दिलेलं असतं, आणि दोघे सुद्धा या पद्धतीने तयार होऊन समोरासमोर आलेले असतात। दोघे सुद्धा ह्या लुक मध्ये अगदीच खूपच कमाल दिसत असतात, पण प्रेक्षकांनो यांच्या पुढे काय वाढून ठेवलेलं आहे हे कोणाला माहिती आहे, आणि आपल्याला ते लवकरच पुढील काही भागामध्ये जाणून घ्यायचं आहे। त्याकरिता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात असेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद।